नमस्कार बाळांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक आईवडिलांसाठी आहे जे रात्रंदिवस फक्त आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करतात. दिवसभर संसाराच्या आणि कामाच्या व्यापात कितीही थकलो तरी रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येक पालकाच्या मनात एकच विचार असतो, माझ्या मुलाचं आयुष्य कसं होईल, त्याला योग्य मार्ग मिळेल का. जर तुमच्याही मनात तुमच्या मुलांबद्दल अशीच काळजी असेल, मनात एक अनामित भीती असेल, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि मनाला मिळणारी खरी शांतता लाभणार आहे. बाळांनो, जेव्हा घरात एका लहान जीवाचा जन्म होतो तेव्हा फक्त एका बाळाचा जन्म होत नाही, तर एका आईचा आणि एका वडिलांचाही नवा जन्म होतो. त्या दिवसापासून तुमचं स्वतःचं आयुष्य कुठेतरी मागे पडतं आणि मुलांचं आयुष्य हाच तुमचा जगण्याचा केंद्रबिंदू बनतो. मुलं लहान असताना त्यांच्या आरोग्याची काळजी, ती शाळेत गेली की अभ्यासाची चिंता, आणि मोठी झाली की त्यांच्या करिअरची आणि भविष्याची काळजी. आजच्या या बदलत्या काळामध्ये प्रत्येक पालकाला भीती वाटते, माझं मूल चुकीच्या संगतीत तर पडणार नाही ना, त्याला आयुष्यात चांगली माणसं भेटतील का, तो यशाच्या शिखरावर पोहोचू शकेल का. जिथे अथांग प्रेम असतं तिथे काळजी असणं अगदी स्वाभाविक आहे. पण या काळजीचं रूपांतर जेव्हा अतिचिंतेत होतं तेव्हा आपण देवाच्या अस्तित्वावर शंका घेऊ लागतो. स्वामी आपल्याला एकच मोलाची शिकवण देतात, भीतीमध्ये जगू नका, विश्वासामध्ये जगा. आज प्रत्येक पालक आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी बँक बॅलन्स वाढवतोय, इस्टेट गोळा करतोय, रात्रंदिवस कष्ट करून आपण त्यांना जगातल्या सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचं नाही, हे कर्तव्यच आहे. पण स्वामी सांगतात, पैशापेक्षाही मोठी कोणती संपत्ती असेल तर ती म्हणजे संस्कार. मुलांना संकटसमयी धीर धरायला शिकवा. त्यांना खोट्याचा आधारा घेण्याऐवजी सत्याच्या मार्गाने जायची हिंमत द्या. पैसा आज आहे तर उद्या संपू शकतो, पण तुम्ही दिलेले उत्तम संस्कार आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पाठीशी आयुष्यभर खंबीरपणे उभी राहतील. तेच संस्कार त्यांना वाईट मार्गावर पाऊल ठेवण्यापासून रोखतील. तुमचं कर्तव्य मुलांना पंख देणं आहे. आकाश तर त्यांचं ते शोधून घेतील. अनेक भक्त विचारतात, स्वामी, आमची प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचतीये का, तुमची कृपा आमच्या मुलांवर आहे हे कसं ओळखायचं. बालांनो, देव नेहमी चमत्काराच्या रूपानेच समोर येतो असं नाही. अनेकदा तो अत्यंत शांतपणे तुमच्या मुलांचं रक्षण करत असतो. जेव्हा एखादं मोठं संकट अगदी जवळ येऊनही टळतं, जेव्हा तुमचं मूल स्वतःहून एखाद्या वाईट मित्राची संगत सोडतं, किंवा जेव्हा ऐनवेळी त्याचा एखादा चुकीचा निर्णय बदलतो. लोक याला नशीब किंवा योगायोग म्हणतात, पण एका खऱ्या भक्ताला माहिती असतं की हे दुसरं तिसरं काही नसून स्वामींनी मुलाभोवती निर्माण केलेलं अदृश्य सुरक्षा कवच असतं. आईच्या आणि वडिलांच्या पवित्र भावनेने केलेल्या प्रार्थनेत ती ताकद असते जी परमेश्वरालाही धावून यायला भाग पाडते. म्हणून बाळांनो, आजपासून तुमच्या मुलांबद्दलची अतिचिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर स्वामींसमोर हात जोडून अगदी मनापासून एवढंच म्हणा, हे स्वामी समर्था, माझ्या मुलांना योग्य बुद्धी द्या. त्यांना नेहमी सत्याच्या आणि कष्टाच्या मार्गावर चालण्याची ताकद द्या. त्यांच्यावर तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या आणि प्रत्येक संकटात त्यांचे रक्षण करा. ही प्रार्थना शब्दांची नाही, तर तुमच्या अंतःकरणाची आहे. जिथे दृढ श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच वर्षत राहते. तुमच्या कर्तव्याला श्रद्धेची जोड द्या आणि निर्धास्त व्हा, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामी आहेत त्यांच्या मुलांचं कधीही अहित होऊ शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.